नमस्कार. आजच्या या विशेष सविस्तर विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. 60-66 वर्षांची राज्याची वाटचाल. म्हणजे विचार करा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून जन्मलेल्या एका नव्या राज्याने आज देशाच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ होण्यापर्यंतची मजल कशी मारली. हा आर्थिक आणि प्रादेशिक विकासाचा आलेख खरंच खूप प्रेरणादायी आहे. चला तर मग या प्रवासाच्या अगदी खोलात जाऊया. आता सर्वांच्याच मनात येणारा हा मुख्य प्रश्न आहे. एक नव्याने स्थापन झालेला प्रदेश केवळ 6 दशकांच्या अल्पावधीत चक्क एक ग्लोबल इकॉनॉमिक हब म्हणजे जागतिक आर्थिक केंद्र कसा बनतो. म्हणजे ऐकायला साधं वाटत असलं तरी या एका प्रश्नामागे अफाट संघर्ष, अचूक नियोजन आणि प्रचंड इच्छाशक्तीची कहाणी दडलेली आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हाच तो मोठा परिवर्तनशील प्रवास अगदी सुरुवातीपासून ते आजपर्यंत कसा घडला हे कालक्रमानुसार उलगडून पाहणार आहोत. तर या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगायची तर आपण हा प्रवास 6 टप्प्यात पाहणार आहोत. 1. स्थापना आणि सुरुवात. 2. औद्योगिक आणि कृषी विकास. 3. आधुनिक IT युग. 4. जागतिक स्तरावर प्रवेश. 5. लवचिकता आणि नवीन आव्हाने. आणि शेवटी 6. महाराष्ट्राचे मुख्य आधारस्तंभ. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. स्थापना आणि सुरुवात. 1960 ते 1970चा काळ. आपल्याला माहितीच आहे की 1 मे 1960 रोजी मुंबईसह या नव्या राज्याची स्थापना झाली. पण खरं सांगायचं तर चळवळीतून जन्मलेल्या या राज्यासमोर सुरुवातीला मोठी आव्हानं उभी होती. त्यामुळे साहजिकच 60च्या दशकाच्या सुरुवातीला सर्वात जास्त भर कशावर असेल तर तो होता प्रशासकीय आणि शासन व्यवस्था भक्कम करण्यावर. त्यानंतर दशकाच्या उत्तरार्धात एक मोठी क्रांती झाली, ती म्हणजे सहकारी चळवळ. ग्रामीण भागाला आर्थिक ताकद देण्यासाठी सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांचे एक मोठं जाळं उभरायला सुरुवात झाली. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. सुरुवातीच्या काळात राज्याने केवळ मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित केलं नाही, त्याऐवजी मजबूत प्रशासन, शिक्षणाची भक्कम पाळेमुळे आणि ग्रामीण भागातील सहकारी ताकद वाढवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं. आणि बघा, याच ग्रामीण सक्षमीकरणाने आणि मूलभूत शिक्षणाने भविष्यातल्या मोठ्या औद्योगिक झेपसाठी एक अतिशय भक्कम, एकदम सॉलिड असा पाया तयार केला. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. औद्योगिक आणि कृषी विकास. 1970 ते 1990चा काळ. कोणत्याही राज्याचा विकास हा कधीच एकांगी नसतो, बरोबर? या काळात एका बाजूला ग्रामीण कृषी क्षेत्रात हरित क्रांतीचे जबरदस्त परिणाम दिसू लागले होते. नवीन सिंचन प्रकल्पांमुळे शेतीचं उत्पादन वाढत होतं. तर दुसऱ्या बाजूला काय चाललं होतं? याच काळात MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली. यामुळे झालं असं की पुणे, नाशिक आणि नागपूर यांसारख्या शहरांचा अक्षरशः वेगाने औद्योगिक विस्तार झाला. शेती आणि उद्योग या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी झालेली ही मुसंडी राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक खरा टर्निंग पॉइंट ठरली. आणि यानंतर सुरू होतं तिसरं पर्व, आधुनिक IT युग. 1990 ते 2010. 90च्या दशकानंतर तर चित्र पूर्णपणे बदलूनच गेलं. IT म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जी काही क्रांती झाली ना, तिने पुणे आणि मुंबईला देशाचे प्रमुख IT हब बनवून टाकलं. याच काळात मुंबईने देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपलं स्थान केवळ टिकवलंच नाही, तर ते आधीपेक्षा खूप जास्त भक्कम केलं. पण साहजिकच या वाढत्या नागरीकरणाला आणि अर्थव्यवस्थेला सामावून घेण्यासाठी मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती. म्हणूनच रस्ते, रेल्वे आणि मोठमोठ्या उड्डाणपुलांचा विस्तार करणं अगदी क्रमप्राप्त होतं आणि राज्याने नेमक्या याच गोष्टींवर मोठा फोकस केला. आता आपण पोहोचतो चौथ्या टप्प्यावर, जागतिक स्तरावर प्रवेश. 2010 ते 2020. या दशकात तर राज्याच्या शहरी नियोजनाने जागतिक लेव्हलला टच केलं. 2012मध्ये प्रमुख शहरांमध्ये भव्य मेट्रो प्रकल्पांची मुहूर्तमेढ रवली गेली, ज्यामुळे इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची बनू लागली. पुढे 2015च्या सुमारास स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडियासारख्या योजनांचा प्रत्यक्ष आणि मोठा प्रभाव दिसू लागला. आणि 2019 पर्यंत तुम्हाला सांगतो, स्टार्टअप्स आणि नवीन उद्योगांना चालना देणारी एक अतिशय ॲडव्हान्स इकोसिस्टम राज्यात एकदम शिखरावर पोचली होती. या सगळ्या अविरत प्रयत्नांचा एक उत्तम रिझल्ट असा मिळाला की पुणे, मुंबई आणि नागपूर ही शहरे 21व्या शतकातील आधुनिक आणि डिजिटल विकासाची एकदम परफेक्ट प्रतीके बनली. केवळ देशातच नाही बरं का, तर जागतिक स्तरावर या शहरांनी आपली एक नवी मॉडर्न ओळख निर्माण केली आणि विदेशी गुंतवणुकीसाठी हीच शहरे प्रमुख आकर्षणे ठरली. आता बघूया 5वा टप्पा, लवचिकता आणि नवीन आव्हाने. 2020 ते 2026. 2020मध्ये आलेल्या कोविड-19 महामारीने संपूर्ण जगालाच थांबवलं आणि साहजिकच राज्यासमोरही एक अभूतपूर्व संकट उभं राहिलं.
पण या संकटाला दिलेला सिस्टमॅटिक प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. पहिल्या टप्प्यात या गंभीर परिस्थितीचा अत्यंत धैर्यानं सामना करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात शिक्षण व्यवस्था अजिबात न थांबवता ती रातोरात डिजिटल मॉडेल्सकडे वळवण्यात आली. आणि तिसऱ्या टप्प्यात इथल्या आरोग्य सेवा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात आली. यातली सर्वात महत्वाची शिकवण कोणती असेल तर ती ही की हे संकट केवळ एक अडथळा नव्हतं. उलट ते डिजिटल इंटिग्रेशन, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास आणि सिस्टमच्या लवचिकतेसाठी एक मोठा ॲक्सेलरेटर म्हणजेच प्रवेगक ठरलं. म्हणजे बघा, इतक्या कठीण काळातून जात असतानाही 2020च्या या दशकाने स्टार्टअप्स, उद्योग आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांचा एक अभूतपूर्व संगम राज्यामध्ये घडवून आणला. हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि आता शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा टप्पा, महाराष्ट्राचे मुख्य आधारस्तंभ. आज राज्याची जी काही ताकद आहे ना, ती त्याच्या भौगोलिक वैविध्यतेत दडलेली आहे. वेगवेगळ्या शहरांनी स्वतःचं असं एक विशिष्ट कौशल्य क्षेत्र निर्माण केलंय. मुंबई आजही भारताची आर्थिक राजधानी म्हणून पूर्ण ताकदीने उभी आहे. पुणे हे केवळ देशाचं नाही तर जगाचं लक्ष वेधून घेणारं शिक्षणाचं आणि आयटीचं केंद्र बनलंय. तर नाशिक आणि औरंगाबादसारखी शहरं देशातील प्रमुख औद्योगिक आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित झाली आहेत. हेच ते भौगोलिक वैविध्य जे या अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे. सूत्रांमधील माहितीचं जर आपण तटस्थपणे विश्लेषण केलं तर राज्याची आजची भक्कम ओळख मुख्यत्वे 4 गोष्टींवर आधारित असल्याचं दिसून येतं. पहिली गोष्ट म्हणजे इथल्या अतुलनीय आर्थिक आणि औद्योगिक सुविधा. दुसरी, अत्यंत खोलवर रुजलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा जो एवढ्या आधुनिकीकरणातही जसाच्या तसा टिकून आहे. तिसरी म्हणजे जगभरात नावाजलेली इथली शैक्षणिक इकोसिस्टम. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या प्रगतीचा खरा पाया असणारी इथल्या नागरिकांची अथक मेहनत आणि जिद्द. आज हा प्रवास एका नव्या शिखरावर नक्कीच पोचला आहे. पण हा काही शेवट नाहीये. हा सगळा सविस्तर प्रवास पाहिल्यानंतर शेवटी एक अत्यंत रंजक प्रश्न उरतोच. 2026मध्ये आणि त्यापुढे जाताना पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची पुढची पिढी या गेल्या 66 वर्षांच्या भक्कम पायावर आपली नवी इमारत कशी उभी करेल? राज्याच्या या अखंड चालणाऱ्या आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा भविष्यातील वेग कसा असेल हे पाहणं नक्कीच खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. याच विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. या माहितीपूर्ण प्रवासात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.